बघा धरणाचं पाणी एकदम गार पाणी आहे, मस्त पैकी स्वच्छ. येऊ नाही शकत पण आपण हात धुवू शकतो इथे. ते बघा ते गंधारपाल्याचे सगळे गाव आहेत. त्या गावातली घरं आहेत, एकदम लहान दिसतात. त्याच गावात आमची 2 आत्या राहतात. ते आता सुरतला आहेत. घरा बघा एकदम मस्त. पैसे देऊन पण जागा नाही भेटणार अशी घरं आहेत. आणि अशी जागा आहे. पावसाचं वातावरण. बघा आता आम्ही वरती जातो. अजून तर आम्ही अर्धाच फिरलो. अजून अर्धा फिरायचं बाकी आहे. पाठीकडे ढग बघू शकता तुम्ही, किती मस्त वातावरण झालं. हे बघा अशी रस्सी पकडून जायला लागतो. तुमचा पाय सरला तर तुम्ही खालती जाऊ शकता. आणि बघ नीट ये. थोडा डेंजर आहे, पावसाळ्यात थोडा डेंजरस होईल. म्हणून इथं रेलिंग होती पण रेलिंग तुटली. इथं पण सेमच आहे तिथल्यासारखं. ते बघा वरती घर बनवलेले आहेत. 4 नंबर 5 नंबर. चला पुढे जाऊ, नंतर वरती जाऊन बघू. इथं पण पाण्याचा झरणा आहे. हा एकदम मस्त लोकेशन आहे फिरण्यासारखं. हे बघा हा दुसरा साइड. सगळी लेणी सेमच आहेत, काय फरक नाही आहे. ना काही खास नाही आहे. ही बघा ही 14 नंबरची लेणी आहे. अजून आपण पुढे जाऊ. हे बघा अजून एक स्तंभ. हा 16 नंबरचा स्तंभ आहे. अजून थोडा पुढे जाऊया. हे बघा हा त्यांचा 16 नंबरचा रूम. हे सगळं लहान लहान दिसतात. जर आपण खालनं बघितलं तर एकदम लहान लहान दिसतात. आणि जर तुम्ही पावसाळ्यात येत असेल तर इथं सापाची भीती असते, तर जरा बघून या. आतमध्ये पण एक रूम आहे. ही 18 नंबरची लेणी आहे. त्या पुढे 19 नंबरची असेल. तुम्ही इथला नजारा बघू शकता, सेमच आहे. म्हणून आम्ही काय इथं जाईत नाही आता. इथं लहान आवाजात बोलली तरी आवाज एकदम घुमतो, एकदम मोठा आवाज होऊन जातो. स्वतः मशीन तिकडे तर मी बोलते तिच्याशी. येतो आवाज तुला? येतो. एवढ्या जो हा बघा कसा रस्ता खोदलेला आहे. एकच दगडी मधनं रस्ता बनवलेला आहे वरती जायला. काठी एवढी जाते तरी तिला हेच नाही. तरी किती खोल आहे बघ. हा कोण एवढी काठी जाऊन अजून खोल आहे त्याच्यात. जर भूल चुकणी तू पडलीस मग तुला वाचवायला कोण जाईल? पडली तर काय करू मुली. चल आता वरती जाऊ. इकडे हे बघा
ही लेणीच्या सगळ्यात वरचा भाग आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. जर तुम्ही खालून वरती येशील तर हाच सगळ्यात लास्ट पॉईंट आहे. तर आता चला आपण जाऊ आतमध्ये. हे बघा इथं काहीतरी बोर्डवरती लिहिलेलं आहे, बौद्ध लेणी. कृपया करून शांतते राखवावी आणि कृपया करून आपले चप्पल बुटे इथं काढावे. मंदिर परिसर. आणि या मंदिराचं नाव आहे चैत्रगृहात. हा बुद्ध लोकांचा मंदिर आहे. आपण आपली चप्पल काढू, आतमध्ये जायचं पहिला आणि आपण आता आतमध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे आणि किती आवाज गुंजतोय. एकदम जास्ती बोलल्यानंतर बी आवाज कसा मोठा होऊन जातो. हे बघा आणि हे सगळं म्हणजे इथं ती लोक प्रार्थना करत असतील येऊन. बघू शकता तुम्ही. म्हणून याला बुद्धिस्ट केव बोलतात, म्हणजे बुद्ध लोकांची लेणी. आवाज तर एकदम गुंजतोय आतमध्ये, थोडासा पण धीरे बोललो तरी. जर तुम्ही पण पावसाळ्यात यायचा प्लॅन बनवत असाल तर नक्की या. हे बघा आम्ही लेणीवरून खालती उतरताना आम्हाला पाऊस भेटला, मग आम्हाला पावसात भिजाय झाला. आम्ही एकदम तिकडं वरती गेलेलो. बघा आता आम्ही खालती उतरता उतरता पावसात भिजून गेलो आणि तिकडे एकदम पाऊस चालू झाला. आम्ही गेलेलो तेव्हा पाऊस नव्हता, पण आता पाऊस चालू झालाय. गेलेली एकदम सुकी सुकी आणि आलेत भिजून. नेलन खाली एकच छत्री. चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा ब्लॉग आता इथंच संपला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना. बघा आता आम्ही खालती उतरता उतरता पावसात भिजून गेलो आणि तिकडे एकदम पाऊस चालू झाला. आम्ही गेलेलो तेव्हा पाऊस नव्हता, पण आता पाऊस चालू झालाय. गेलेली एकदम सुकी सुकी आणि आलेत भिजून. नेलन खाली एकच छत्री. पहिल्या पावसाच्या पहिलीच्या. आमचा ब्लॉग आता इथंच संपला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना.